सुख म्हणजे काय? सुख म्हणजे आपल्या लाईफमध्ये घडत असणाऱ्या प्रत्येक प्रसंगाच्या मागचं कारण माहिती असणे. दुःख म्हणजे काय? शून्य उत्तर असणे. प्रश्न माहिती आहेत, उत्तर शून्य, दुःखी. प्रश्न माहिती आहेत, उत्तर पण माहिती आहेत. सुख. लहानपणापासून एक सततची एक शंका होती. ती शंका अशी होती की मला सुख आणि दुःख याच्यामधलं अंतर का आहे, हा प्रश्न खूप भेडसा व्हायचा. का काही लोक सुखी, का काही लोक दुःखी. आणि सुख आणि दुःखामध्ये बरीच सारी अशी उत्तरं मिळाली जी उत्तर नव्हती. म्हणजे नाही, कष्टाचं प्रमाण, हार्डवर्क किंवा कितीही म्हणलं तरी लकचा फॅक्टर असतो, ही सगळी उत्तरं कन्व्हिन्सिंग नव्हती वाटत. कारण जर कष्टाचं प्रमाण असेल तर माझ्यानुसार असं वाटायचं मला की जो रस्ता खोदतोय, जो रस्ते बनवतोय, त्याच्यामध्ये आधी रस्ते खोदून रस्ते बनवण्यासाठी जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो जास्ती सुखी आहे. पण रस्ते खोदणारा जो आहे तो दुःखी आहे, जेव्हा की दिसताना रस्ते खोदणारा कष्ट जास्ती करतोय. त्याचा काही संबंध नसावा सुखी आणि दुःखीसाठी. मग मला वाटलं काय असेल, लक फॅक्टर असतो. पण लक मिळवायचं कसं? लक फॅक्टर असतो मान्य, पण त्याच्यावर काम कसं करायचं, त्याची विजिबिलिटी काय, त्याची टेन्शन कसं बनवायचं त्याला. तर नंतर उत्तर मिळत एक उत्तर आलं की सुख आणि दुःखामध्ये एकच फरक आहे, तो आहे नॉलेजचा. नॉलेजचा म्हणजे काय? मला जेव्हा UK पहिल्यांदा गेल्यानंतर एक अनुभव आला की तिथे एक माणूस मला भेटला. तो इंडियन आहे, तो आपल्याकडे रेग्युलरली PPSSला आणि सेशन्सला येतो. तो म्हणला की मला इथे गाडी चालवायला काय प्रॉब्लेम आहे, मला गाडी चालवता येते. इकडं पण राईट हँड ड्राईव्ह आहे, आपल्याकडे पण राईट हँड ड्राईव्ह आहे. एनिवे आपण नियमच ते पाळतोच, इंग्रजांनी केलेत. मला काय अवघड नाही आहे. तो बसला गाडीत आणि त्याने एजंटला बोलवलं. तो म्हटला मला परीक्षा उभं दिली तरी चालेल, परीक्षा म्हणजे तिकडचे लायसन्सची उभं दिली तरी चालेल. दोंड थांब, शेजारी बसतो, आपण एकदा राईड मारून येऊ. तर राईड मारून आल्यानंतर त्याला एवढं प्राऊड फील झालं की मी लंडनमध्ये गाडी चालवली आणि आता मला एजंटकडनं फक्त असं पाहिजे की हां तुम्ही छान चालवली, आता उद्या आपण टेस्ट देऊ शकतो. तर एजंटने त्याला रिप्लाय काय दिला, तुम्ही 46 मिस्टेक्स केल्या म्हणून. एजंट काय म्हणतो त्याला, तुम्ही 46 चुका केल्या आणि तिथे 6 चुकांना एकदा लायसन्स कॅन्सल होता. त्यामुळे त्याच्यानुसार तो म्हाताराच झालाय. आता चुकांच्या एकूण टोटलनुसार तो म्हातारा आहे लायसन्स काढण्यासाठी. तो म्हणलं कसं काय? मग त्याने ती सगळे नियम काढले. मग त्याला कळतं लंडनमध्ये सुखी कसं व्हायचं. अच्छा, हे नियम पण बरं, लंडनचं कळलं. लंडन ज्या अर्थवरती आहे त्याच्या नियमांचं काय? ते नियम माहिती असलं की सुखी होत आहेत. ते नियम माहिती असलं की सुखी होता येतं. तुम्ही US मध्ये राहून मी पण इथे पण राईट हँड ड्राईव्ह चालवणार, हा आपला नियम US वर नाही लागू शकत. जेव्हा US मध्ये असता तिथे लेफ्ट हँड ड्राईव्ह असतं, तर तशीच चालवायला लागते गाडी. दुःख कधी होतं? नाही, लहानपणापासून मी उजव्या हाताने लिहितोय, इथे पण उजवीकडे बसूनच गाडी चालवणार, तो दुःखी होणार. मी या नेचर माझं, यातला जो फरक आहे ना, आय एम द सेंटर ऑफ द युनिवर्स अँड आय एम द पार्ट ऑफ द युनिवर्स. आय एम अ पार्ट ऑफ द युनिवर्स. यातला जो फरक आहे ना, तो सुखाचा आणि दुःखाचा आहे. बऱ्याच लोकांना जी सुखी आहेत ती असं म्हणतात, मी एक विनोद म्हणा, प्रसंग म्हणा, असा ऐकला होता. तो प्रसंग असा आहे की एकदा UK मध्ये ना पटेल्स खूप आहेत. पटेलची खूप मोठी लॉबी आहे UK मध्ये. त्या पटेल्सचं पटेल्स एका कॉलेजमध्ये असतात आणि त्या कॉलेजमध्ये बरेच सारे वेगवेगळे कॉस्मोपॉलिटियन
कम्युनिटीची माणसं पण येत असतात. आणि तिथे जेव्हा शाळा त्या कॉलेज सुरू होतं तेव्हा पहिलं लेक्चर असतं आणि तो लेक्चर विचारतो त्या सगळ्या स्टुडंट्सना ॲड्रेस करून की जगामधली सगळ्यात फेमस व्यक्ती कोण. तो जो ब्रिटिश असतो तो म्हणतो जगामधली सगळ्यात फेमस व्यक्ती कोण. तो कोणी सांगतं की बुद्धा, कोणी सांगतं की कृष्णा, कोणी सांगतं वेगवेगळी नावं, कोणी सांगतं गांधीजी. तर एक पटेल आडनावाचा माणूस उभा राहतो आणि तो म्हणतो की जॉन एफ केनेडी. तो त्याला बोलवतो आणि म्हणतो वर्गाचा मॉनिटर तू, तो जो ब्रिटिश आहे ना तो म्हणतो वर्गाचा मॉनिटर तो. लेक्चर झाल्यानंतर सगळेजण त्याच्या भोवती जमतात आणि विचारतात की तुला हे उत्तर कसं माहिती होतं. तो म्हणतो हे उत्तर नाहीच आहे म्हणतो तो. मला माहिती आहे सगळ्या जगातला सगळ्यात फेमस व्यक्ती लॉर्ड कृष्ण आहे, पण धंदे की बात आहे. मला मॉनिटर व्हायचं होतं. मी माझे नियम नाही लादणार. काय पाहिजे हे माझे नियम आहेत. एक समुद्रातला थेंब म्हणून आणि ते समुद्राने मानावेत असं होणार नाही आहे. समुद्राचे नियम थेंबाने शिका. क्लिअर हिशोब आहे. आणि हे तिथपर्यंत जोपर्यंत आपण स्वतःचा प्लॅनेट नाही काढत. आपण आपला प्लॅनेट काढला तिथे आपण आपले कायदे लावू शकतो. तोपर्यंत आपण ज्या प्लॅनेटमध्ये राहतोय ते नियम वापरायला हरकत नाही आहे. सुख आणि दुःखाची डेफिनेशन. सुख म्हणजे काय? सुख म्हणजे आपल्या लाईफमध्ये घडत असणाऱ्या प्रत्येक प्रसंगाच्या मागचं कारण माहिती असणे. दुःख म्हणजे काय? शून्य उत्तर असणे. प्रश्न माहिती आहेत, उत्तर शून्य, दुःखी. प्रश्न माहिती आहेत, उत्तर पण माहिती आहेत. सुख. मला आता काही दिवसापूर्वी एक 1 to 1 मध्ये मी बसलो होतो आणि 1 to 1 मध्ये समोरचे सांगत होते की मला सतत CS चा अटेम्प्ट देतोय, फेल होतोय. मी म्हटलं अरे तू लॉयर बनायला जन्माला आलाय, तू CS नाही करायचंय. अच्छा, मी तेच म्हणत होतो की मी काय चुकीचं करतोय आणि व्हॉट नेचर इज ट्राईंग टू टीच मी. त्यामुळे त्याचा प्रश्नाचा टोन पण असा होता, दुःख नाही आहे, नक्की मी काय घ्यायचं कळत नाही आहे, पण त्याला हे माहिती आहे काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न केला जातोय. या नॉलेजमुळे तो दुःखी नाही. उत्तर माहिती आहे, काहीतरी आहे जो मेसेज आहे तो मला कळत नाही आहे. एवढंच कळण्यासाठी मला मदत हवी आहे. सुख आणि दुःख याचा अर्थ नंबर ऑफ क्वेश्चन्स दॅट वी हॅव इन आवर माइंड अँड नंबर ऑफ आन्सर्स ऑर कन्व्हिन्सिंग आन्सर्स दॅट वी हॅव अक्वायर्ड सो फार इज द डिग्री ऑफ सुख दॅट वी एक्सपिरियन्स इन आवर लाईफ. दुःख, द डिग्री ऑफ questions that we have and answers that we have found so far is inversely proportionate with the number of questions that we had. If we have 100 questions and we found 10 answers, then we are not happy. If we have 100 questions and we have 100 answers satisfactorily matching each question to each answer very perfectly fit, we are happy. Clear?